भोगी पार्ट 2 मध्ये आपण आता 1-2 भाकरी आणि भोगीची भाजी बनवणार आहोत। तर ह्या भाकरी आता आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत। बघा किती सुंदर पातळ आणि बघा ते व्यवस्थित असं याला दोन्ही बाजूला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाकरी। जर तुम्ही हात तुमचा भाजत असेल तर तुम्ही रुमालाचा सुद्धा उपयोग करू शकता। ही भाकरी कडकच छान लागते बरं का। मऊ नरम भाकरी भोगीच्या भाजीसोबत एवढी खास नाही वाटत। पेपरसारखी भाकरी कडक भोगीच्या मिक्स भाजीसोबत उत्तम चव येते। आता आपण भोगीच्या भाजीसाठी तेल घातले। तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे, हा आपण कुटून घेतलेला लसूण आहे 8 ते 10 पाकळ्या। ही वांग, आता ह्या सगळ्या आपण भाज्या ज्या आपण चिरून घेतल्यात किंवा सोलून घेतलेले बी सगळे आता आपण ह्या तडक्यात घालणार आहे। ह्या तडक्यात जे आपण तेल वापरले तेवढ्या तेलावरच ही भाजी 50-60% आपण शिजवून घेणार आहे। अगदी स्लो गॅसवर हे असं ह्या भाजीला असं वर खाली चालवत राहायचं आणि वरती झाकण ठेवून पण आपण त्या वाफेवर ही भाजी बऱ्यापैकी शिजवून घ्यायची। ह्यावेळेला भाजी छान मिळाली आहे। हे हिंग गेलं। आता हा टोमॅटो सगळ्यात शेवटी कोथिंबीर आपण घालणार आहोत। हे असं हात आपल्यासारखा चालवत राहायला पाहिजे। वरती झाकण लावून पण आपण त्या झाकणाची जी स्टीम असते त्या स्टीमवर पण ही भाजी बऱ्यापैकी शिजून जाते। एकदा ही भाजी तुम्ही नक्की करून पहा। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। याचं थोडं वरती आपण पेट झाकायची आहे, ती काढायची, परत आपण चमच्यानं हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, परत पेट झाकायचं आहे। अशी ही भाजी आपण तेलातच बऱ्यापैकी शिजवून घ्यायची, म्हणजे ह्याचा स्वाद चांगलाच बऱ्यापैकी वाढते बरं का। जर पाणी ओतायला तुम्ही गडबड केला तर मग पाण्यातली भाजी एवढी टेस्टी होत नाही। ही गेली हळद, हा गरम मसाला, खडा मसाला, हे लाल तिखट। लाल तिखट तुमच्या सवयीनुसार तुम्ही घालू शकता। शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही घालू शकता, पण आपण तेल घातलेलं असते मग ऑइलचं प्रमाण जरा जास्त होतं, म्हणून मी शेंगदाण्याचं कूट नाही वापरणार। तीळ ऑलरेडी आपण घातलेले आहेत। आता हे गरम केलेलं पाणी। आता ही भाजी सुक्की बनवण्यापेक्षा हे गेलं मीठ चवीनुसार, थोडीशी रबरबीत भाजी खाण्यासाठी उत्तम होते बरं का। ह्याचा रससुद्धा फार चविष्ट होतो। आता आपण एका बाउलमध्ये ही भाजी सर्व करत आहे। पहिल्यांदा मी ह्यातलं ही अशी भाजी सुकी घालत आहे आणि त्यावर मी मग हे आपण रस आपला जो तयार झालेला आहे तो रस पण ह्यावर मी घालत आहे। हा भात आहे पिवळा, त्यावरती राळ्याचा, त्यावर मी घातलेला आहे दही। कांदा मी माझ्या गमल्यात लावलेला होता, आज आपण घरचा लावलेला कांदा वापरणार आहोत। मंडळी मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर असं हे आपलं ताट तयार आहे।